नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच ना? तर आज मी बनवणार आहे मशरूमची भाजी। त्यासाठी मी मशरूम स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि ते असे मोठे मोठे आकाराचे उभे कापून घेणार होते। मशरूम हे एक उत्तम प्रकारचे शाकाहारी स्रोत आहे, त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी, बी, लोह असे भरपूर प्रमाणात भेटते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती पण चांगली राहते। त्यानंतर मग मी फोडणीसाठी घेतलं होतं लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली होती। त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी करणार होते मी। 2 टोमॅटो आणि 3 कांदे घेतले होते मी प्युरीसाठी। त्यानंतर मग 2 कांदे मी असेच फोडणीला टाकणार होते, बारीक कापून घेतले त्यासाठी। आणि मग कढईमध्ये तेल टाकले। तेल चांगलं तापल्यावर त्यात मग मी टाकली होती मोहरी, जिरी, कढीपत्ता टाकला आणि मग त्यात टाकणार होते मी पेस्ट, कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट केली होती ती टाकून घेतली आणि ते चांगलं भाजून घ्यायचा तो मसाला। आणि हे मशरूम हे आपलं वजन कमी करण्यासाठी पण उपयोगी ठरते। त्यात मी थोडंसं हिंग पण टाकून घेतलं आणि त्यानंतर मग बारीक केलेला कांदा पण टाकून घेतला। आणि हे मशरूम हे मधुमेह नियंत्रित पण ठेवते, पचनक्रिया सुधारते, खूप फायदेशीर असते मशरूम। मग त्यानंतर मी टोमॅटो पण टाकला, हे चांगलं भाजून द्यायचं कांदा आणि टोमॅटो। आणि त्यानंतर मग मी टाकणार होते मसाले। त्या मसाल्यांमध्ये हळद टाकली, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, आपल्याला पाहिजे तसं आपण तिखट कमी करू शकतो। मग मी थोडासा गरम मसाला टाकला। व्यवस्थित ते मसाले भाजून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकलं होतं मग। आणि हे मशरूम आपल्या शरीरातील पेशींची वाढ होण्यास पण मदत करते। मग त्यानंतर मी ते कापलेले मशरूम टाकून दिले। ते थोडंसं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं, ते लगेच शिजतं, त्याला वेळ पण नाही लागत मशरूमला। आणि पाणी पण कमी प्रमाणात टाकायचं, कारण की मशरूमला ऑलरेडी पाणी असतं, त्याला पाणी सुटतं नंतर। मग अशा प्रकारे मी ते मसाल्यामध्ये थोडंसं हलवून घेतलं। त्यानंतर मग मी ती टोमॅटो कांद्याची प्युरी टाकली, मग ती पण चांगली भाजून घ्यायची, मस्तपैकी अशी भाजून घ्यायची। टोमॅटो कांद्याची प्युरी न टाकता पण तुम्ही नुसतं मसाल्यांमध्ये पण करू शकता, ते पण छान होतं। पण मला थोडंसं लपथपीत करायचं होतं, म्हणून मग मी कांदा टोमॅटोची प्युरी टाकली त्यात आणि मग थोडंसं त्यात ते वाफळून द्यायचं, वाफे शिजून द्यायचं थोडंसं। मग त्याला ते तेल सुटतं आणि पाणी पण सोडलं होतं बघा त्यांनी, कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणीचं प्रमाण असतं मशरूममध्ये। मग थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यात आणि थोड्या वेळ असं शिजून द्यायचं मग। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला। आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। आणि बघा किती सुंदर भाजी शिजली होती। त्याच्यानंतर मग मी वरून कोथिंबीर टाकली। नक्की ट्राय करा ही भाजी। ओके, बाय।